सलामीची जोडी आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सूरज कापडी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी ट्रॅकवरती 5 षटकांची ही लढत आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. वेस्ट ऑफ हाईट साठी एक रिव्ह्यू जो मात्र या स्पर्धेमध्ये आहे. सो या स्पर्धेचा पहिला मॅच फिल्डिंग सेट झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सूरज कापडीला आपण पाहताय तर स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज किशोर. दोन्ही संघाला देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून खूप सारे शुभेच्छा. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग आपण पाहिला. ही खासियत आहे सूरज कापडीची कारण डावखुराचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि नॅचरल स्विंग पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल डॉट जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरुवात चांगली झाली आहे या मॅचमध्ये धसई ब्लास्टर या संघाची. पहिलाच डॉट बॉल स्ट्रायकिंग एंडवरती किशोर तयार. सूरजचा हा बॉल इथे लाईन चांगली होती त्याच्या लवकर पिक केलं. बॅटर किशोरच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. या स्पर्धेचा पहिला चौकार 4 धावा. इथे लाईन चांगली होती पडल्यानंतर थोडासा आतमध्ये कट होताना पाहायला मिळतो चेंडू जिथे क्विक सिंगल जी मात्र घेतली जाते. या एक धावाली टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा आहेत 5 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली राहिली आहे या मॅच मध्ये प्रावी 11 इंडिया संघाची जिथे पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर किशोरच्या बॅटमधून चौकार आला. त्यानंतर पुढील बॉलवरती सिंगल घेत असताना एक धाव खात्यामध्ये ऍड होताना पण पाहिली आहे. 5 धावा धावफलकावरती विजय स्ट्रायकिंग एंडवरती. सूरज कापडीचा हा बॉल इथे लाईन चांगली आहे. शॉर्ट ऑफ गुडलेन डिलिव्हरी तिथनं जर आपण पाहिलं तर थोडासा नॅचरल स्विंग आपण पाहिला. त्यानंतर चारोखाने चित होताना आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज विजय. 4 चेंडूची आतापर्यंत फेकी सूरज कापडीनं केली आहे. 2 डॉट बॉल, एक चौकार, एक सिंगल. ओहो हो लाईन चांगली आहे. वेगावरती स्वार होत असताना सूरज कापडीला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी करतोय. P1चा पहिला षटक जिथे फिल्डिंग सेटअप जर आपण पाहिला 2 क्षेत्ररक्षक खरं तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. वाईट डिश लॉंग ऑफ आणि वाईट डिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल P1च्या षटकामधला फलंदाज विजय तयार. सूरज कापडीचा हा बॉल आडव्या पाटनं मिड विकेटला फटका सजवला खेचून मारला शेवटच्या बॉलवरती. धावा 4. हा चौकार. दोन चौकार आपण त्याच्या ओव्हरमध्ये पाहिले. एक विजयच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती आला. त्यानंतर सुरुवात किशोरनं चांगली करून दिली होती. इथे जर आपण पाहिलं तर सुरुवात चांगली झाली या मॅचमध्ये प्रावी 11 इंदे या संघाची मैदानाच्या आतमध्ये. सो पहिला ओव्हर कंप्लीट झाला जिथे 9 धावात गोलंदाज सूरज कापडेने खर्च केला. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आला P2च्या षटकात अर्थात उत्तमला पण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवरती रनवेवरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे P2चं दुसरं षटक मार्गस्थ असताना 3 खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती किशोर ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला. पहिलाच बॉल समोरच्या दिशेनं फोर्स केला. फटका दमदार ब्लॅक सिनला मारले धडक. चेंडू एका टप्प्यानंतर मारतोय मुसंडी. धावा 4 किशोरच्या बॅटमधून हा चौकार.
कमालीचा फटका आपण पाहिला जिथे ओव्हर पिच बॉल आणि बॅकलिपला खाली ठेवत असताना समोरच्या दिशेने सेफ शॉट. सो चौकार जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो. टीमची टोटल वेगाने आता पुढे सरकले जाऊन पोहोचली डबल डिजिट डबल फिगर 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. सुरुवात दुसऱ्या ओव्हरची जर आपण पाहिले तर चांगली झाली आहे प्रावी 11 इंदे या क्रिकेट संघाकडून मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांची लढत आपण पाहताय आणि त्या लढतीमध्ये टॉस जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये खऱ्या अर्थानं बॅटिंग स्वीकारली होती आणि बॅटिंग स्वीकारत असताना सुरुवात दमदार झाली या मॅचमध्ये प्रावी 11 इंदे या संघाची. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती घनागती प्रहार आपण पाहिला बॅटर किशोरच्या बाडमधून चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतो. उत्तम तयार होते पुन्हा एकदा रनवेवरती. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. मनोबल वाढले असेल आता किशोरचं कारण पहिल्याच बॉलवरती चौकार आला. P2चा षटक मार्गस्थ असताना गोलंदाज तयार. उत्तमचा लोअर फुल टॉस आपल्याला पाहायला मिळतो. घुटना टेक और मेरे भाई मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर ये बाउंड्री देख बैक टू बैक 1 more 4 4 धावा चौकार. दोन बॉलवरती 2-4. पहिल्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर ओव्हर पिच बॉल जिथे समोरच्या दिशेने फटका सजवला त्यानंतर लोअर फुल टॉस लवकर पीक केलं बॅटर किशोरनं अडवा पाटनं. जर आपण पाहिलं तर पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल कदमपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम साखरे. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत त्यामुळे जर या ठिकाणी तुम्ही उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करा. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल साखरे आणि त्यांच्या अगेन्स्ट कदमपाडा. शफल झाले तिथे कव्हरला खेळण्याचा प्रयत्न ऑप्टिकला सोडून चाललेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतात. दर्शवला चेंडू आखी वाईट एक अतिरिक्त धाव जी मात्र खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल जर आपण पाहिली तर वेगानं पुढे वाढली आहे. 18 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. फलंदाज तयार. उत्तमचा हा बॉल रिव्हर्स खेळले फलंदाजाचा गोलंदाजावरती हा पलटवार. धावा 4 चौकारांची हॅट्रिक आता कंप्लीट केली आहे. नाव आहे किशोर. 4 धावा चौकार. सो 3 बॉलवरती 3-4 आपल्याला पाहायला मिळतात. P2च्या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक हाताळत असताना गोलंदाज आपण पाहता उत्तमला तिथे सूरज कापडीने सुरुवात चांगली करून दिली होती. शेवटच्या बॉलवरती त्याच्या ओव्हरमध्ये देखील चौकार आला विजयच्या बाडमधून आणि त्यानंतर किशोर नावाचं वादळ मैदानाच्या मध्ये गुंगावत आहे. 3ला 3-4 आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज तयार. उत्तमचा हा बॉल इथे वेट अँड वॉच फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाच नाही. सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. सो सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला कदमपाडा त्यांच्या अगेन्स्ट साखरे टीम. कदमपाडाचा संगणक आमच्यापर्यंत येऊन पोहोचला. साखरे टीम आपला प्रतिनिधी संगणक रिपोर्टिंग करा. इथे जर आपण पाहिलं तर लाईन चांगली आहे. हार्डलाईन डिलिव्हरीवरनं जर आपण पाहिलं तर चेंडू वेगानं ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल ची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचली ते 23 अर्थात 23 धावा धावफलकावरती. स्टील 1 to go. शेवटचा बॉल P2च्या षटकामधला. गोलंदाज तयार. उत्तम राईट आर्म ओव्हर द विकेट. अंतिम बॉल अडवा बॅटनं खेचून मारलाय. प्रॉपर टायमिंग. संकुल मेंगाल त्या ठिकाणी वडा कॅच. व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल जो मात्र टिपला जातोय. संकुल मेंगाल हा क्षेत्ररक्षक आपण पाहिला. गुड फिल्डिंग. पहिला धक्का फलंदाज बाद. सो फलंदाज बाद आहे. सेफ कॅच आपण पाहिला जिथे जर आपण पाहिलं तर फटका चांगला खेळला होता. असं वाटलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल परंतु जर आपण पाहिलं संकुल मेंगाल जिथे सुपरमॅन तो झाला. स्वतःला जम्प करत असताना चेंडूला एक हाताने कलेक्ट केला आणि बॉडी बॅलन्स जर आपण पाहिला तर अतिशय चांगला त्यानं हँडल करत असताना हा झेल त्यानं टेकन केलाय. पहिला धक्का या मॅचमध्ये लागत असताना विजय हा फलंदाज बाद झालाय. प्रावी 11 इंदे संघाला पहिला धक्का या मॅचमध्ये. भावेश येतात नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती नॅट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. सूरज कापडी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा
आपल्या स्पेलमधील दुसरा ओव्हर घेऊन आला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये त्यांना धावा दिल्या होत्या 9 P1च्या षटकामध्ये. इथून देखील भरपूर मोठी जिम्मेदारी त्याच्यावरती असेल, कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये भरपूर सारा मार खऱ्या अर्थानं गोलंदाज उत्तमवरती पडला, जिथे 3 बॉलवरती 3 चौकार आपण पाहिले. शेवटच्या मोमेंटला शेवटच्या बॉलवरती जी विकेट कॅरी झाली तिथे खऱ्या अर्थानं कमबॅक केला जसं ब्लास्टर संघानं. 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात चांगली झाली या मॅचमध्ये. प्रावी 11 इंडिया हा क्रिकेट संघ पहिल्या डावात बॅटिंग करतोय. टॉस जिंकल्यानंतर सूरज कापडी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. रनवेवरती सज्ज आहे. फिल्डिंग आता खुली झाली आहे. 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात बाउंड्री लाईनच्या अगदी नजदीक. पहिलाच बॉल फटका दमदार इनसाइड आउट ओव्हर कव्हरला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे एका टप्प्यानंतर मारली आहे मुसंडी. ट्रेडमार्क शॉट. फलंदाज किशोरच्या बॅटमधून चौकार. पहिल्याच बॉलवरती हा फटका आपण पाहिला. किशोरचा क्रिकेटचं देखणं सौंदर्य दाखवणारा हा फटका आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला, जिथे बॅकलिपला खाली होत असताना ड्राईव्हचा नजारा आणि खासियत आहे या फलंदाजाची. ओव्हर पिच बॉल आणि तिथे जर हा फटका आपण पाहिला तर अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळतो. ऑन स्क्रीन आपण रिप्लाय देखील पाहिला, जिथे पहिल्याच बॉलवरती चौकार आला. 27 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. किशोर पुन्हा एकदा तयार स्ट्रायकिंग एंडवरती. सूरज कापडीचा हा बॉल वेगावरती स्वार, वेगवान यॉर्कर, तिथे प्रतिउत्तर नव्हतं फलंदाज किशोरकडे. टी फॉर टॅट जशाच तसे प्रत्युत्तर. पहिल्याच बॉलवरती चौकार आणि त्यानंतर काय बॉल टाकलाय सूरज कापडीनं. कमालीचा चेंडू जिथे हाताळलाय. गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो बॉल इथे गोलंदाज सूरज कापडीच्या माध्यमातून. सूरजचा हा बॉल नॅचरल अँगल स्विंग, बॅटची कडा अर्ध कामेष्टी रक्षकाने केलंय. नावाके उत्तम. लागतो धक्का दुसरा. फलंदाज किशोर या मॅच मध्ये माघारी. फलंदाज बाद. सो मॅचची गोल्डन विकेट खऱ्या अर्थानं कॅरी होताना आपल्याला पाहायला मिळते, जिथे किशोर बाद झाला. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर सूरज कापडीचा नॅचरल स्विंग आपण पाहिला, जिथे प्रतिउत्तरच नव्हतं. बॅटची बाहेरची कडा आणि त्यानंतर एष्टी रक्षण अप्रतिम झालं. क्षेत्ररक्षक उत्तमचं जिथे कॅच त्यानं पहिल्या अटेम्प्टला कलेक्ट केला आणि हा धक्का दुसरा लागत असताना या मॅचमध्ये प्रावी 11 इंदे हा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. दिनेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश येत आहेत नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती. सूरज कापडीचा हा बॉल वेगवान लाऊड अपील केली होती, परंतु आपण जर पाहिलं तर हाईट फॅक्टर विचारात घेतला. लेग बायच्या स्वरूपाने ही सिंगल जी मात्र ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल खऱ्या जाऊन पोहोचली आता तब्बल 28 धावा फलकावरती. कमबॅक केलंय जसं ब्लास्टरनं या मॅचमध्ये. खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या होत्या, तिथे दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडीशी जास्त धावा खर्च केला गोलंदाज उत्तमला. इथून कमबॅक करायचा होता आणि जसे ब्लास्टरचा कर्णधार स्वतःने घेतली स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी. काय गोलंदाजी करतोय सूरज कापडी. ओहो, इथे डिफेन्स केला. फटका चांगला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. संकुल मेंगा चेंडूवरती आला. थोडेसे फंबल झाल्याने पाहता पाहता सिंगलला केलं, डबल मध्ये कन्वर्ट. गुड रनिंग विथ द विकेट. नाईस कॉलिंग ऑल्सो. जिथे बॉल जर आपण पाहिला तर बॅटन पाडमध्ये होता, फक्त पुश केलं आणि असं म्हटलं जातं ना की पुश करो और खुश रहो. जिथे डबल येताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल आता जाऊन पोहोचली होती 30 या धावसंख्येवरती. फलंदाज तयार स्ट्रायकिंग एंडवरती. ओहो, इथे फटका फसला. डाऊन दी बॉल. चंदू मेंगाल पकडला जाईल झेल. 1 मोर विकेट डाऊन. लागतोय धक्का तिसरा. फलंदाज बाद. सो नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. नितीनला आपण पाहता शेवटच्या बॉलवरती सफलता मिळते सूरज कापडीला. 2 ओव्हरचा स्पेल खऱ्या अर्थानं चांगला राहिला. या ओव्हरमध्ये देखील त्यांनी फक्त 7 धावा खर्च केला, जिथे पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि असं वाटलं की ही ओव्हर तरी आता मोठी होईल, कारण स्ट्रायकिंग एंडवरती किशोरला आपण पाहत होतो. त्यानंतर जर आपण पाहिलं तर
पहिल्या बॉलवरती 4. त्यानंतर टी फॉर टॅट जशास तसे प्रतिउत्तर, तिथे विकेट आली. आणि त्यानंतर सूरज कापडीची गोलंदाजी आपण पाहिली आहे. 2 ओव्हरचा स्पेल कमालीचा त्यानं हाताळलाय. चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय गोलंदाज चंदू अर्थात चंदू मेंगाळ हा गोलंदाज आपण पाहताय. चौथ्या ओव्हरमध्ये टीमची टोटल धावफलकावरती धावा आहे 30. फलंदाज तयार. पहिलाच बॉल डेलिकेट शॉट थर्ड मॅन कडनं झाली मिस्टेक आणि त्याचा रिवॉर्ड आता बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळेल. चेंडू जर आपण पाहिला वॉर्ड ऑफ फिल्डिंग अप्रतिम क्षेत्र रक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. तब्बल 1 धाव आपल्या संघासाठी आता वाचवली या क्षेत्ररक्षक विशालला पण पाहिला जिथे बॅकिंग तसेच तो बॅकिंगसाठी तो आला. शॉट थर्ड मॅन कडनं थोडीशी मिस्टेक झाली या तिथे पहिल्या अटेम्प्टला चेंडू जर गॅदर झाला असता तर रनआउटची संधी उपलब्ध झाली असती परंतु जर तरला महत्व नाही आहे. शॉट फाईन लेग कडनं थोडी मिस्टेक झाली शॉट थर्ड मॅन कडून आणि त्यानंतर चेंडू अगदी जर पाहिला तर बाउंड्री लाईनच्या लगोलग अडवण्यात आलाय जिथे एकदा वाचवली आहे. फलंदाज तयार नितीन. चंदूचा पडबार लाईन चांगली शॉट ऑफ गुड लेंथ वन टेक ऑफ घेत असताना डायरेक्टली खऱ्या अर्थानं विसावला चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची सांगताची मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा आहे 33. चांगला बॉल फटका चांगला स्लाइस केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे गणेश देसले कडनं झाली मिस्टेक आणि त्याचा रिवॉर्ड आता बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळत आहे. धावा 4 हा चौकार. सदोतीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती तिहेरी धाव आली. त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक डॉट बॉल येताना आपल्याला पाहिला. त्यानंतर वेट अँड वॉच शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस त्यानं ओपन केला फलंदाज नितीननं. चेंडूला स्लाइस करत असताना क्षेत्ररक्षकाकडून झाली थोडीशी मिस्टेक. इथे लाईन चांगली पुन्हा एकदा स्लाइस केलाय फटका चांगला डेलिकेट टच आपण पाहिला आणि गणेश देसले पुन्हा एकदा चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावा या बॉलवरती आल्या. टीमचे टोटल जाऊन पोहोचली होती तब्बल 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. $39 ऑन बोर्ड. चंदूचा हा बॉल समोरच्या दिशेने फोर्स केला वाईडिश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहे तिथे संकुल मेंगाल चेंडूवरती आलाय. पहिल्या अटेम्प्टला चेंडूला गॅदर केलं फेकी झाली. या कालावधीमध्ये एक सिंगल जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. या 40 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूची फेकी आतापर्यंत चंदू मेंगालनं केली. या स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल या चौथ्या ओव्हरमधला शिल्लक असताना 40 धावा धावफलकावरती. यॉर्कर करण्याचा प्रयत्न फटका चांगला. रोशन मेंगाल त्या ठिकाणी उपस्थित होते. एक धाव आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणारच नाहीये. शेवटच्या मोमेंटला नितीनने थांबवलाय आणि पाहता पाहता या बॉलवरती ही सिंगल रन जी मात्र एकवडली जाते. 4 षटकांचा मित्रांनो वाजवी खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त झालेला आहे. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करते टीम प्रावी 11 इंडे जाऊन पोहोचली ती 41 या धावसंख्येवरती. साखरे टीम कर्णधार रिपोर्टिंग करा कारण इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डाबामधले. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहित येत आहेत शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी. रोहित येत आहेत शेवटच्या 6 बॉलसाठी. आता कर्णधारानं जिम्मेदारी दिली या नवख्या गोलंदाजावरती.
शेवटचे 6 बॉल टीमची टोटल आपण जर पाहिली तर 41 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज दीपेश ला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल फटका चांगला डीप स्क्वेअर लेगला आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाची. क्षेत्ररक्षक भरपूर दूर वरनं आला परंतु त्याच्या आवाक्याच्या बागेर पहिल्याच बॉलवरती धावा 4 हा चौकार. सो पहिल्याच बॉलवरती रोहित वाघवरती केलेलं हे आक्रमण आपण पाहता. बॅटर दीपेच्या बाडमधून शफल झाल्या स्टंपला कव्हर केलं. शेवटच्या मोमेंटला आडव्या बाटनं हा फटका सजवला. गॅप शॉट सिलेक्शन आपण पाहिला. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 45 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. दीपेच्या बाडमधून हा चौकार जो मात्र येताना आपण पाहिला. 4 बॉल त्याने फेस केलेत. 8 धावांवरती खऱ्या अर्थात नॉट आउट खेळतो. तर त्याच्या सोबतीला नितीनला आपण पाहतात त्याच्या बाटमध्ये देखील एक चौकार आपण पाहिला. रोहित वाघचा हा बॉल इथे फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे पॉईंट रिझन मध्ये त्या ठिकाणी अवेलेबल. विशाल येतात बॉलवरती त्याच्याकडे थोडी मिस्टेक होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा या बॉलवरती क्विकली घेतल्या जात आहेत. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न जो मात्र केलाच नाही. बॅकिंग आली. रनआउटची संधी आता उपलब्ध झाली आहे. सूरज कापडी रनआउटची संधी आणि संधीचं केलं सोनं. 2+ विकेट फलंदाज बाद. त्याचबरोबरीनं व्हाईस ऑफ डोंगर नावे दीपवीर बिराडे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील करूया स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सहस्ने हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम सर. या मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 47 धावा ज्या मात्र धावफलकावरती जोडल्या जात आहेत. दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये समीर. रोहितचा हा बॉल मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक अवेलेबल त्या ठिकाणी पकडला जाईल झेल. 1 मोर विकेट डाऊन. आल्या पावली माघारी फलंदाज समीर. आता शून्यावरती बाद. सो टीमची टोटल जर आपण पाहिली तर 47 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. जिथे 3 चेंडूची फिकी झाली. पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर 2+ विकेट आली. त्यानंतर समीरची विकेट आपण पाहिली. पहिल्याच बॉलवरती 2 शून्यावरती बाद झाला. रोहितचा हा बॉल व्हाईट यॉर्कर टीम केलाय. करत असताना गोलंदाज रोहित वेगावरती स्वार. अतिशय चांगला बॉल जो मात्र त्यांना अटेम्प्ट केला. नवीन फलंदाज जसा त्यानं समोर पाहिला त्याचं मनोबल वाढलं आणि एक चांगला बॉल त्याच्या माध्यमातून अटेम्प्ट केला जातोय. 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या डावात बॅटिंग करते प्रावी 11 इंदे. इथे हॅमर केला मिस टायमिंग. रोशन मेंगाल डाऊन दी बॉल. ओहो हो झेल इथे सुटला आणि आता गोलंदाजाचा दिल देखील इथे तुटला असेल कारण सोपा झेल होता. रोशन मेंगालच्या हाताला चटका देत असताना ही झेल आता खऱ्या अर्थानं धरतीला दान झाली. सिंगल आली या बॉलवरती. टीमची टोटल 48 धावा. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल पहिल्या डावामधला शिल्लक असताना नितीन तयार. अंतिम बॉल इनसाइड आउट ओव्हर कव्हरला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6-4 हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. शेवटच्या बॉलवरती एका टप्प्यानंतर चेंडूनं मारली मोसंडे. शेवटच्या बॉलवरती येतील 4 धावा. टीमची टोटल जर आपण पाहिली तर पहिल्या डावात टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत होती टीम प्रावी 11 इंडे. 5 षटकांमध्ये बनवल्या गेल्या तब्बल 52 धावा आणि 53 धावेंचा टार्गेट जो मात्र सेट केलाय दसई ब्लास्टर क्रिकेट संघासमोर.
कर्णधार आपण यायचं आहे. साखरे आणि त्यांच्या अगेन्स्ट कदमपाडा या दोन संघाच्या दरम्यान पुढील मॅचचा टॉस जो मात्र आपण या ठिकाणी करणार आहोत. दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करत आहोत, जिथे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना प्रावी 11 इंदे संघानं बनवला तब्बल 52 धावा. 53 धाव्यांचं टार्गेट जे मात्र सेट केलं जात आहे. फिल्डिंग खुली करायची लगेच प्रावी 11 इंदे. मित्रांनो आपण पाहताय त्रिमूर्ती ऑफिशियल चषक 20-25 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेचा पहिला दिवस 3 जिवलग मित्रांनी ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा आहे. अर्थात स्वप्नील पोटे, अतुल पष्टे अर्थात पाखरू आणि त्याचबरोबरीनं आकाश म्हाडसे या 3 जिवलग मित्रांनी या स्पर्धेचा मुख्य नेम आहे कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग. प्रावी 11 इंदे या एका खेळाडूची ट्रॅक आणि टी शर्ट नाही आहे, त्यामुळे आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांना 2 धावेसाठी आम्ही पॅनलाइज करत आहोत. 2 धाव्यांची पॅनल्टी जी मात्र दिली जातीय प्रावी 11 इंदे संघाला, आणि जसा पहिला ओव्हर कंप्लीट होईल त्या 2 धावा आम्ही त्याच्यामध्ये ऍड करू. साखरे टीम कॅप्टन आणि त्याचबरोबरीने कदमपाडा संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. साखरे टीम कर्णधार आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. या स्पर्धेचे आयोजक करतात सन्माननीय आकाशदादा मडसे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू पुढे मॅचचा. दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये, जिथे 53 धाव्यांचा टार्गेट.
कॅमेरामॅन आपण टॉस करत आहोत. मयूर मार्के सर, कॅमेरा जरा व्यासपीठाकडे थोडासा फिरवा. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल शॉर्ट पिच त्याच्यावरती तुटून पडलाय. फलंदाजाचं नाव आहे संकुल मेंगाल. सुरुवात धसई ब्लास्टरची अप्रतिम. पहिल्याच बॉलवरती 6 षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार आला आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेची स्पेशालिटी आम्ही तुम्हाला त्यापर्यंत पोहोचवत आहोत की येणाऱ्या प्रत्येक संघासाठी एक थम्सअपची बॉटल अर्थात 2.5 लिटरची जी आपल्याला पाहायला मिळते. 2.5 लिटरची थम्सअपची बॉटल प्रत्येक संघासाठी जी मात्र व्यवस्थापन समितीच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती आक्रमकतेची भूमिका स्वीकारली आहे फलंदाज संकुल मेंगालच्या बॅटमधून. गोलंदाजाचं केलं स्वॅगनं स्वागत. षटकार आलाय. दुसरा फटका दमदार घुसून खेळला. स्टंपला कव्हर करत असताना आडव्या बॅटनं ऑन साइडला. बॅक टू बॅक दुसरा षटकार संकुल मेंगाल. ओहो, इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न. इथे वेगावरती स्वार होत असताना फॉलो केला यावेळेस गोलंदाजानं. कमालीचा चेंडू ज्याच्या माध्यमातून हाताळण्यात आलेला आहे. 2 बॉलवरती 2-6 लगावल्यानंतर मिनी कमबॅक आपण म्हणू. हा डॉट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज भावेशला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवरती. 12 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 53 धाव्यांचा पाठलाग करत असताना टीम धसई ब्लास्टर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो दुसऱ्या डावात. भावेचा हा बॉल यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. चौथ्या बॉलवरती दांडी गोल लागतोय. पहिला धक्का दुसऱ्या डावात बॅटिंग करत असताना धसई ब्लास्टर संघाला. संकुल मेंगाल बॅक टू द पेव्हिलियन. मोठा मोहरा खऱ्या अर्थानं गारत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संकुल मेंगाल हा माघारी परतलाय. इन ॲट नंबर 3 टॉप मिडल ऑर्डर मध्ये नवीन फलंदाज दाखल होतात. सूरज कापडी. पहिलाच बॉल खेळत असताना विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला. इथे लाईन चांगली आहे. गोलंदाज भावेशला आपण पाहताय. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आणि त्यानंतर काय कमबॅक राहिलं या गोलंदाजाचं. टीमची टोटल जर आपण पाहिली तर त्या फलकावरती धावा आहेत 13. स्ट्राईक रोटेट झाली आहे. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग वरती चंदू मेंगाळ आपण पाहताय. अंतिम बॉल आडव्या बॅटनं फटका चांगला आहे. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. एकदा वाली त्याच्याकडनं झाली मिस्टेक. थोडी लेझी फिल्डिंग आपण पाहिली आणि शेवटच्या बॉलवरती 4 धावा चौकार.
सो पहिला षटक या ठिकाणी समाप्त झाला, जिथे 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलेल्या आहेत आणि 2 धाव्यांची पॅनल्टी. त्या 2 धावा मी आता ॲड करू, म्हणजे टोटली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण जर पाहिली तर 19 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. इक्वेशन आपण पाहिलं तर आता 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 34 धाव्यांची गरज हा सामना इथून जिंकण्यासाठी दसई ब्लास्टर या संघाला. गोलंदाज किशोरला आपण पाहताय P2च्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आला. स्ट्रायकिंग एंडवरती सूरज कापडीला आपण पाहताय दसई ब्लास्टर संघाचा हा कर्णधार, ज्यानं पहिल्या डावामध्ये 2 ओव्हरचा स्पेल अतिशय कमालीचा हाताळला आणि त्यानंतर आपल्या संघाला कमबॅक करून दिलं. इथे देखील आता गरज आहे, कारण संकुल मेंगालची मोठी विकेट दसई ब्लास्टर संघानं गमावली आहे. सूरज कापडीला आता खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. ज्या सोबतीला आपण पाहताय चंदू मेंगाल नॉन स्ट्रायकिंग एंडवरती शेवटच्या बॉलवरती त्यानं चौकार लगावला. किशोर येतात. किशोरचा पहिलाच बॉल आडव्या बाटनं फोर्स करण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी, क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न, थोडेसे इष्टरक्षक फंबल झाले, त्याचा फायदा उचलला आणि पाहता पाहता या बॉलवरती ही सिंगल एकवडली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट, नाईस कॉलिंग ऑल्सो. अतिशय कमालीची रनिंग आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आली आणि टीमचे टोटल जर आपण पाहिले तर टीमच्या टोटलवरती स्कोर कार्ड आहे 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 23 बॉल आणि अजून इथून गरज आहे ती 33 धावेची हा सामना जिंकण्यासाठी. चंदू मेंगाल हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहता, ज्याच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार आला. हा बॅटल चांगला रंगेल, कारण समोर किशोरा. किशोरचा हा बॉल आडवा बाटनं फटका दमदार, चेंडू सीमा पार, फ्लॅट, फास्ट अँड फ्युरियस, इट्स आउट ऑफ द पार्क. चंदू मेंगालच्या बॅटमधून हा षटकार. फटका दमदार षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतो. स्टंपला कव्हर केलं, स्वतःसाठी जागा बनवली, त्यानंतर पाठीमागचा घुटणा बेंड करत असताना परफेक्ट मिडल आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 26 धावा धावफलकावरती. फुल टॉस बॉल, गली गली चंपा, खुश हुई रंबा, गेंद गया लंबा, चीन टपाक डमडम, 1 more 6, 6 धावा. किंवा फुटला तर नवीन चेंडू देण्यात येईल. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता इक्वेशन आपण जर पाहिलं तर बॉल टू रन असं इक्वेशन आहे. 21 बॉल आणि 21 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी दसई ब्लास्टर संघाला. काय बॅटिंग करतो चंदू मेंगाळ, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये संकुल मेंगालची वाजवी पारी आपण पाहिली आणि त्यानंतर जिथे संकुल मेंगाल बाद झाला आणि जिम्मेदारी घ्यायची होती, चंदू मेंगालने सांगितलं की मैं हूं ना, आणि काय फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिले त्याच्या बाडमधून. धन्यवाद विष्णू, चेंडू आपण शोधून आणल्याबद्दल मनापासून आभार आम्ही व्यक्त करत आहोत. 21 बॉल आणि 21 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. चंदू मेंगाळ हा फलंदाज आपण पाहताय स्ट्रायकिंग एंडवरती, ज्याच्या बाडमधून 2 षटकार बॅक टू बॅक आपण पाहिलेत. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. किशोरचा हा बॉल रिव्हर्स खेळलेत, फटका इथे फसलाय, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक त्याच्या वाक्याच्या बाहेर आणि पाहता पाहता इथे 2 धावा एकवडल्या जात आहेत. 2 धावा या बॉलवरती आला, तिथे परफेक्ट मिडल झालंच नाहीये. बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला, चेंडू हवेमध्ये जास्त वेळ होता परंतु ही झेल कॅरी झाली नाहीये. 2 धावा या बॉलवरती आला, टीमचे टोटल जाऊन पोहोचले ती 34 या धावसंख्येवरती. इक्वेशन आपण जर पाहिलं तर आता 20 बॉल आणि गरज आहे ती 19 धावेची हा सामना जिंकण्यासाठी दसई ब्लास्टर संघाला. काय बॅटिंग करतोय चंदू मेंगाळ, पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, ज्यावेळेस चेंडू टोला कलेक्ट झाला, शॉट थर्ड मान कडनं मिस्टेक, झेल सुटला आणि या बॉलवरती ही सिंगल रन जी मात्र येताना पाहायला मिळते. या टीमची टोटल आता जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 35 या धावसंख्येवरती. 35 ऑन बोर्ड दिस टाइम टीम दसई ब्लास्टर.
35 धावा फलकावरती आपल्याला पाहायला फलंदाज तयार. सो टीमची टोटल आपण पाहिली तर 36 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 17 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. दसई ब्लास्टर या संघाला काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जिथे सुरुवात संकुल मेंगालनं चांगली करून दिली, त्यानंतर चंदू मेंगाल शो आपण मैदानाच्या मध्ये पाहिला आहे. आणि धावफलकाचा विचार केला तर 36 धावा या 2 षटकांमध्ये खर्च करत असताना प्रावी 11 संघाचे 2 गोलंदाज आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 18 बॉल 17 धाव्यांची गरज. सामना खुला झाला दसई ब्लास्टर संघासाठी. इथून एखादा चांगला ओव्हर, विकेट सूरज कापडीची, चंदू मेंगालची, त्यानंतर डॉट्स बॉल, रन्स वाचवणे, असं जर सगळ्या गोष्टी एकत्रित झाल्या तर खऱ्या अर्थानं प्रावी 11 इंदे हा संघ कमबॅक करेल या मॅच मध्ये. भावेश येतात. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न इथे चांगला राहिला, परंतु आपण जर पाहिलं तर अतिशय चांगला बॉल शॉट ऑफ गुडलेंवर टेक ऑफ घेत असताना इष्टी रक्षकांमध्ये हा चेंडू विसावला. त्याचबरोबरीनं ऑनलाईन प्रेक्षक जे या स्पर्धेसाठी जोडलेले आहेत त्यांचं केल्या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करू. आणि स्पेशली ओम कंटे जे पुण्यावरनं या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण स्वागत करत आहोत. पहिला बॉल डॉट आला, फलंदाज तयार. फुल टॉस बॉल, मिस टायमिंग आहे. किशोर डाऊन दी बॉल, 2-2 क्षेत्ररक्षक आले, झेल पकडलाय आणि सूरज कापडी या मॅच मध्ये बाद. लागतोय धक्का दुसरा. अ 36 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मॅचची प्राइजलेस विकेट आता खऱ्या अर्थानं कॅरी होताना आपल्याला पाहायला मिळते. सूरज कापडी संघाचा कर्णधार आता माघारी परतताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. गणेश देसले, जिथे इक्वेशन आहे 16 बॉल आणि 17 धाव्यांची गरज. इथे चांगली लाईन गोलंदाज भावेशला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती. अतिशय कमालीची लाईन जो मात्र हाताळत आहे या तिसऱ्या ओव्हर मध्ये. त्याचबरोबर आमच्या मुख्य मंचावरती आमचे मोठे बंधू दीपेश पवार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचबरोबरीनं गिरीश पवार या ठिकाणी उपस्थित होत. त्यांचं करू या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत. फुल टॉस बॉल, इथे डेलिगेट टच आपण पाहिला, पुश केलं बॉलला फुल टॉस वरती. सिंगल जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. या टीमची टोटल आता पुढे जाऊन पोहोचली ती 37 या धावसंख्येवरती. इक्वेशनचा विचार आपण केला तर 14 बॉल आणि 16 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. मॅचचा टर्निंग पॉईंट जिथे सूरज कापडी बाद झाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर मनोबल वाढलं गोलंदाज भावेचं. एक चांगला बॉल त्यांना अटेम्प्ट केला. फुलटॉस बॉलवरती सन्मान देत असताना फलंदाज गणेश देसलेला आपण पाहिला, जिथे त्यांना पुश केला. त्याने पुश करत असताना एक सिंगल जी मात्र एकवटली जाते. स्ट्रायकिंग एंडवरती चंदू मेंगाल तयार होताना पाहायला मिळतोय. 16 बॉल 14 बॉल 16 धाव्यांची गरज. फटका इथे चांगला कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं झाली मिस्टेक. चेंडू सीमा पार, चंदू मेंगालच्या बॅट मधून हा चौकार.
मध्ये 12 धाव्यांची गरज. काय बॅटिंग करतो हा फलंदाज, जिथे वन डाऊन ओपनिंग साठी गेला होता संकुल मेंगालच्या सोबतीला. तिथे संकुल मेंगाल बाद झाला, त्याचबरोबर सूरज कापडी बाद झाला. जिम्मेदारी त्यानं स्वतःवरती घेतली आणि सेट होऊन खऱ्या अर्थानं आता चांगलं योगदान देतोय धसई ब्लास्टर संघाला. 41 धावा धावफलकावरती. शेवटचे 13 बॉल आणि 12 धाव्यांची गरज. इथे हा मटकेला फटका फसला, चेंडू हवे डाऊन द बॉल क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी पोहोचला. त्याच्याकडनं झाली मिस्टेक. पाहता पाहता चेंडू जर आपण पाहिला तर 2 धावेसाठी फरार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चंदू मेंगाळला जीवदान जे मात्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, जिथे फटका फसला होता. शेवटच्या बॉलवरती आल्या 2 धावा. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 43. शेवटचे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 10 धाव्यांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी धसई ब्लास्टर संघाला. घेत 12 आणि 12 बॉलमध्ये गरज आहे ती 10 धाव्यांची. हा सामना इथून जिंकण्यासाठी धसई ब्लास्टर संघाला या मॅच मध्ये. चंदू मेंगालची बॅटिंग आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती निर्णायक ओव्हर घेऊन आला गोलंदाज नितीनला आपण पाहताय, जिथे निर्णायक ओव्हर हा ओव्हर इथून जर चांगला हाताळला तर खऱ्या अर्थानं प्रावी 11 इंदे संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल, की हा सामना इथून याच ओव्हरमध्ये फिनिश करतील टीम धसई ब्लास्टर. हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये खऱ्या अर्थानं 10 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. शेवटचे 12 बॉल आणि 10 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवरती गणेश देसलेला आपण पाहताय, ज्याच्या बॅटमधनं एक सिंगल आली आहे, जिथे 12 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग. सो चौथ्या ओव्हरला सुरुवात होते. नितीन येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गणेश देसले. पहिलाच बॉल ऑफस्टिकला सोडून चाललाय, पण आमच्याकडे वळतात धर्मेंद्र वर्मा सर. दर्शवलं की चेंडू आखे व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल जर आपण पाहिले तर जाऊन पोहोचली ती 44 या धावसंख्येवरती. शेवटचे 12 बॉल आणि 9 धाव्यांची गरज हा सामना इथून जिंकण्यासाठी धसई ब्लास्टरला. 1 मोर व्हाईट बॉल, 30 लाईन आणि निर्णय देखील तोच. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. फुकट तेवढं पौष्टिक असं म्हटलं जातं ना, या 2 धावा फुकटच्या आल्यात. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 45 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 12 बॉल 8 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. समीर येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. 12 बॉल आणि 8 धाव्यांची गरज. समीरचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फोर्स केला, फटका दमदार, स्टँड अँड डिलिव्हर. गणेश देसलेच्या बाडमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
वरती इथे चांगला बॉल इनसाइड आउट ओव्हर कव्हरला. वन मोर बिग हिट. सामना जिंकला टीम दसई ब्लास्टर संघानं. वेल प्लेड बॉयज. हार्ड टफ लक टीम प्रावी 11 इंदे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय विलासदादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण या मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत.